अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झालाय। या 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर इराण आणि अमेरिकेनं सहमती दर्शवली आहे। इस्लामाबादमध्ये 10 एप्रिलला अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा होईल। इराणकडून 10 मुद्द्यांचा शांतता प्रस्ताव सादर केला जातोय। अमेरिका इराण या युद्धविरामामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळणार आहे। आपल्या सोबत आहेत मेजर जनरल अनिल बामसर, निवृत्त सैन्य अधिकारी। सर, काय सांगाल? सीज फायर झालेला आहे। 15 दिवसाच्या सीज फायरला अमेरिका आणि इराणने मान्यता दिलेली आहे। एकूण याचा काय परिणाम होईल आणि सर्वप्रथम याला कसं पाहता तुम्ही सीज फायर? या सीज फायरला जे नॉमिनेट केलं, डिक्लेअर केलंय आणि डेडलाईनच्या 1 तास आधी, मी ह्याला खूप सकारात्मक अशी बाब मानतो आणि ही पहिली बातमी आहे युद्ध सुरू झाल्यानंतर जी की खूप सकारात्मक आहे आणि याचे खूप दूरगामी परिणाम होतील। कारण पूर्ण जगासाठी ही एक अशी बातमी होती जे आतुरतेने वाट पाहत होती। लोक वाट पाहत आहेत की कसं युद्ध संपेल, पण इव्हन एक पॉज मध्ये 15 दिवसाचा पूर्ण जगासाठी एक खूप पॉझिटिव्ह आणि इन्फॉर्मेटिव्ह आणि सकारात्मक गोष्ट आहे, कारण जगाचं भलं होईल। त्यांना सांगितलं गेलंय की सीज फायर करायची आहे, कारण अमेरिकेला गत्यंतर नाहीये। अमेरिकेला एस्केप रूट पाहिजे होता, इराणलाही पाहिजे होता, पण इराण कधीच बोलत नव्हतं, पण फिजिकली तर त्यांनाही पाहिजे होतं। आणि विदाउट रेफरन्स टू इस्रायल, दो असं म्हटलं जातं की ऑन ऑल फ्रंट्स हे सीज फायर होईल, असं बेसिक प्री कंडिशन आहे। हॉर्मुझ उघडलं जाईल आणि इस्रायल पण जे फिजिकल अटॅक करतायत लेबनन साऊथ मध्ये ते थांबवेल आणि जे हरकत करतायत हिजबुल्लाच्या अगेन्स्ट ते पण बंद होईल। हे बिलकुल इराणला पसंत आलेलं नाहीये, कारण त्या अशा स्ट्रॅटेजिक लेवलला पोहोचले होते इस्रायल की त्यांनी तो कम्प्लीट साऊथ लेबनन काबीज केला असता। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। तर इराणनं हा 10 मुद्द्यांचा प्रस्ताव दिलेला आहे। त्यात 10 मुद्दे कोणते आहेत, 10 मागण्या कोणत्या आहेत, त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। हॉर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण असेल। इराणी लष्कराच्या समन्वयानं ती भूमिका बजावली जाईल। युद्ध थांबावं, लेबनॉन वगैरे गटांवर चालू असलेली कारवाई थांबवावी, असाही मुद्द्यांचा हा प्रस्ताव आहे। पश्चिम आशियातील सगळ्या तळांवरून अमेरिकी फौजा हटवाव्यात, अशी ही मागणी करण्यात आली आहे। ठराविक प्रोटोकॉलनुसार हॉर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग असेल। युद्धामुळे इराणची झालेल्या नुकसानीची पूर्ण भरपाई द्यावी, असाही प्रस्ताव इराणनं दिलाय। यूएस आणि यूएनचे इराणवरील सर्व निर्बंध काढावेत। इराणची परदेशातील गोठवलेली संपत्ती मुक्त करणं, हाही यातला महत्त्वाचा मुद्दा। तर यूएन सिक्युरिटरी काउन्सिलकडून कायदेशीर मान्यता, सगळ्या मुद्द्यांना बंधनकारक ठरावाद्वारे मंजुरी देण्याचं देखील इराणनं या प्रस्तावात म्हटलंय। तात्पुरता नाही तर संपूर्ण युद्धविराम करावा, सर्व स्तरांवर लढाई थांबवणे, अशी देखील मागणी। दीर्घकालीन शांतता करार, भविष्यात हल्ले होणार नाहीत याची हमी मिळावी, असं देखील इराणनं या प्रस्तावात म्हटलंय।